नमस्कार मंडळी, आपले किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहोत आज शेपूची भाजी। चला तर मग कृतीकडे वळूया। आता शेपूच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे, भिजवलेली मूग डाळ, बारीक चिरलेली मिरची, चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, फोडणीसाठी तेल आणि मीठ। आता कढई तापत ठेवलेली आहे, आपण कांदा आणि मिरची टाकूयात। तेल टाकून घेतलं। आता तेल थोडं तापलं का मग आपण कांदा लसूण टाकू। आता आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे। आता कांदा आणि मिरची टाकून घेऊया। कांदा आणि लसूण ते छान परतून घेऊयात। आता कांदा लसूण आणि मिरची छान भाजून झालेला आहे। आता त्यात आपण शेपू टाकूयात। स्वच्छ धुवून मगच नंतर चिरून घेतलेले आहे। आता आपली भाजी पूर्ण वर आलेली आहे, तर जरा खाली बसू देऊया। एखादा मिनिट मी झाकण ठेवते याच्यावर, म्हणजे भाजी आपली खाली बसेल। मग आपण डाळ आणि मीठ टाकू। गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे। आता आपली भाजी थोडी खाली बसलेली आहे। आता आपण एकदा परतून घेऊ आणि डाळ आणि मीठ टाकूयात। आता यात डाळ टाकू। दीड ते 2 मिनिटं झालेले आहेत। आता भाजी आपण कितपत झालेली आहे पाहूया। भाजीमध्ये आपल्या थोडं पाणी राहिलेलं आहे, तर आपल्याला ते सर्व आटवून घ्यायचंय। तोपर्यंत भाजी शिजू द्या। परत एकदा झाकण ठेवून आपण 1 ते 1.5 मिनिटांनी चेक करणार आहोत। आपली भाजी तयार आहे का बघूया। आपली भाजी आता तयार झालेली आहे। गरमागरम आपली भाजी तयार झालेली आहे। शेपूची भाजी आरोग्यासाठी खूप छान असते, पचनासाठी पण हलकी असते। आता बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात, हिरव्या पालेभाज्या त्या आणा। आता सीझनमध्ये त्या खाल्ल्याच पाहिजेत। आणि आपली भाजी कशी झालेली आहे ते सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।